बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 104 भारतीयांना स्वदेशी पाठवलं गेलंय। मात्र प्रवासी विमानाऐवजी लष्करी विमानातून कैद्यांप्रमाणे भारतीयांना का आणलं गेलं यावरून संसदेत आरोप प्रत्यारोप झाले। 104 भारतीयांच्या हातापायांना बेड्या बांधत त्यांना ग्लोबमास्टर C-17 या विमानाद्वारे अमेरिकेनं भारतीय भूमीवर सोडलं। पण भारत सरकारनं अमेरिकेच्या या दुर्व्यवहाराविषयी का विचारणा केली नाही असा सवालच विरोधकांनी केलाय। प्रियंका गांधींनी विचारलं की मोदी ट्रम्प चांगले मित्र असूनही सरकारनं असं का होऊ दिलं? बेड्या बांधून मायदेशी सोडणं अशा प्रकारे व्यवहार केला जातो का? समाजवादीच्या अखिलेश यादव यांनी म्हटलं की भारत विश्वगुरू झाल्याचं स्वप्न दाखवलं गेलं, पण यावर सरकार मौन काय? अमेरिका भारतीयांना बेड्या घालून पाठवतोय, परराष्ट्र विभाग काय करतोय? यावर सरकारच्या बाजूने उत्तर देण्यात आलं की अमेरिकेनं बेकायदेशीर राहणाऱ्या लोकांना परत पाठवण्याची ही पहिलीच वेळ नाही। ही प्रक्रिया 2009 पासून सुरू आहे। गेल्या 16 वर्षात अमेरिकेनं 15,652 भारतीयांना परत पाठवलं। 2019 मध्ये सर्वाधिक 2042 भारतीय डिपोर्ट करण्यात आले। अवैधपणे प्रवेशाच्या समर्थनात आम्ही कधीच नव्हतो, मात्र डिपोर्ट वेळी लोकांसोबत दुर्व्यवहार होऊ नये यासाठी आम्ही अमेरिकन सरकारच्या संपर्कात आहोत।